सर्वांचं स्वागत आहे आपल्या ड्रीम MPSC स्टडी ब्लॉग या चॅनलवरती। तर बऱ्याच रिक्वेस्ट होत्या की तुमचं मॉर्निंग रुटीन शेअर करा। तर एक गृहिणी म्हटल्यावर आपल्याला सगळ्या गोष्टी हँडल कराव्याच लागतात। आणि आज सकाळी 4 वाजता माझी मुलगी उठली आणि जवळपास 6:30 पर्यंत ती काही झोपतच नव्हती। मग कसं बसं ती 6:30 लागतात तर झोपवलं होतं मी तिला। सकाळी जर स्टडीला उठायचं म्हटलं तर तेवढ्या लवकर जाग आली नसते, पण तिच्याच्याने मला जागरणच झालं। मग म्हटलं आता नाही झोपायचं, काहीतरी आपल्या सकाळचा जो आताचा वेळ आहे तो प्रोडक्टिव्ह गेला पाहिजे। आणि आपल्याला हेच करायचं आहे। आपल्या घरातले जेव्हा सगळे झोपलेले असतात तो वेळ आपल्यासाठी खूप महत्त्वाचा असतो आणि त्या वेळेत आपला 1 ते 1.5 तास जर अभ्यास झाला ना तर पुढच्या दिवसभरासाठी आपल्याला एक एनर्जी मिळते आणि आपल्याला त्या दिवसाचा जो काही बेस्ट यूज आहे तो करता येतो। आणि म्हणूनच मग मी सकाळी 6:45 वाजतापासूनच स्टडी स्टार्ट केला। आता मी जर असं केलं असतं की या वेळेत मी घरातली कामं करायला लागले असते तर मग माझा अभ्यास झाला नसता। आमच्या घरचं कुणीही सकाळी 8:30 पर्यंत खाली येत नाही किंवा घरातलेही उठत नाहीत, त्यामुळे मग माझ्याकडे वेळ होता। आणि आपण कामं कधीही स्टार्ट करा मग त्याला 12, 1, 1:30 असा वाजतोच। त्यामुळे मी म्हटलं की आपल्याला आपलं स्टडी स्टार्ट करायचं आहे। तर मी इंडियन पॉलिटीचं बुक काढलं आणि जवळपास 6:51 झाले होते आणि मग तेव्हा मी माझा पहिला स्लॉट जो आहे तो स्टार्ट केला। तर आपल्याला या दिवसांमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर आपलं मेंटल स्ट्रेंथ जागेवर ठेवणे, म्हणजे आपल्याला घरच्या कामांमुळे होणारी जी चिडचिड आहे ती न होऊ देता आपल्याला आपला स्टडी कसा करता येईल तो करणे। आता या ॲपचं नाव बरेच जण विचारते, तर जायंट स्टॉपवॉच नावाचं हे ॲप आहे। ॲक्च्युअल किती स्टडी झाला हे काउंट करण्यासाठी मी हे ॲप स्टार्ट केलं होतं आणि याच्यावरती मला आज इंडियन पॉलिटीचा एक टॉपिक करायचा होता। आता नेमकं वाचायचं काय हेही महत्त्वाचं असतं। तर काल रात्री मी करंट अफेअर्सचा दुसरा चॅप्टर स्टार्ट केला होता। एक चॅप्टर माझा झाला होता, दुसरा मी स्टार्ट केला होता आणि आता मला पॉलिटी करायचं होतं आणि जर झालाच तर नंतर मग मी करंटचं पण करणार होते। तर जवळपास 51 मिनटं मी ते वाचलं पॉलिटीचं आणि त्यानंतर मग 21,000 मधून मी PYQ पण सोडवायला घेतले। आता कुठलाही चॅप्टर केला की त्यानंतर त्याचे PYQ करणं हे मस्ट आहे। तुम्ही असंही करू शकता, आधी PYQ सॉल्व करू शकता, नंतर टॉपिक रीड करू शकता आणि नंतर परत PYQ सॉल्व करू शकता। पण मी पहिल्यांदा टॉपिक रीड केला आणि त्यानंतर PYQ केला, कारण माझं ऑलरेडी एकदा हे पुस्तक झालं होतं। हे पुस्तक मी नवीन आणलेलं आहे, याच्या आधी एक पुस्तक तर मी फाडून टाकलं तर आम्ही प्रॅक्टिस करायचो तेव्हा। तर हे जे बुक आहे हे नवीन आहे, याच्यामध्ये काही नवीन प्रश्नसुद्धा ॲड झालेले आहेत, अजून एडिशन आलेली आहे, पण किती पुस्तकं घ्यायचे, त्यामुळे आता हेच एक पुस्तक जे आहे ते कंटिन्यू करायचं आहे। आणि जो आपण टॉपिक वाचला त्याचे 21,000 मधून PYQ करायचे आहेत। मग पब्लिकेशन कुठले असलं चालेल, तर आपल्याला ते PYQ केल्यानंतर जवळपास 51 मिनटं माझा तो सकाळचा स्लॉट जो आहे तो वाचायचा झाला होता आणि त्यानंतर मग मी हे PYQ जे आहे तर ते PYQ केले। तर आपल्याला या PYQमध्ये काही राज्यसेवा मेन्सचे सुद्धा PYQ मिळतात, म्हणजे सगळ्याच एक्झामचे PYQ एकत्र असतात। तर आपण स्ट्रेस जास्त कुठले करायचे, गट ब चे, मेन्सचे आणि प्रीचे, राज्यसेवाचे सुद्धा सोडवायचे, कारण त्यातून पण आपल्याला काही पॉईंटर्स मिळतात। सो अशा प्रकारे जवळपास 52 प्रश्न त्यामध्ये आहेत आणि ते पंतप्रधान या टॉपिकचे मी ते 52 प्रश्न कंप्लीट केले आणि 1 तास 20 मिनटं माझा सकाळी अभ्यास झाला होता। त्यानंतर मात्र मला घरातली कामं करणं गरजेचं होतं, कारण की जवळपास 8, 8:15 वाजत आले होते आणि मग जर घरातले कामं तेव्हाही स्टार्ट नसते केले तर मग नंतर त्याही कामाला उशीर झाला असता। तर हा पारण्य सगळा आमच्या असा वरांड्यात पसारा करून ठेवतो, मित्रांना घेऊन ते गाड्यांचं काय त्याचं चालू असतं। आणि आज सकाळपासून पाऊसच होता, त्यामुळे वातावरण असं वाटतच नव्हतं 8 वाजले म्हणून। आणि त्यामुळे मग मी पहिल्यांदा साफसफाई करायला घेतली, सगळं अंगण झाडलं, त्यानंतर पाण्याने सगळं जी काही माती वगैरे आली होती ती बाहेर काढली। आता गृहिणी म्हटल्यावर आपल्याला या सगळ्या गोष्टी करणं भाग आहे आणि ह्या जर गोष्टी नाही केल्या तर मग सगळ्या गोष्टी अस्ताव्यस्तही होतात। मग याच कामात राहायचं का, तर नाही, जितकं गरजेचं आहे ना तितकं करायचं। आता हेच जर आपण आधी झाडत बसलो असतो, त्यानंतर परत पाणी टाकलं असतं, त्यामध्ये वेळ गेला असता, त्याच्याशी डायरेक्ट पाणी टाकून काही भाग तसाच पाण्यानेच आपण स्वच्छ करू शकतो, कारण इतका पाऊस चालूच होता त्यामुळे। आणि ती माती जी आहे ती झाडल्याने तशीही निघत नाही। सो असे काही आपल्या कामाचे काही नियम आपणच ठरवायचे आणि आपलं काम कशा पद्धतीने सोप्या पद्धतीने होईल ते ट्राय करायचं आणि आपले कामं कंटिन्यू करत राहायचे। आता आमच्या घरामध्ये हे मंदिर आहे, तर इकडची साफसफाई आमचे पप्पा करतात। हनुमानजीचं मंदिर असल्यामुळे आम्ही तिथे जात नाही सकाळी आणि त्यामुळे मग ते साफसफाई पप्पा करणार होते। तर असं मी सगळा वरांडा साफ केला, झाडून काढलं, त्यानंतर पाणी मारून काही भाग जो पोर्च आहे इकडचा तो साफ केला आणि मग हे सगळं झाल्यानंतर घरातली कामं करायला जायचं होतं। तर त्याआधी रांगोळी काढायची असते। आता पाऊस होता, रांगोळी मोडणार होती मला माहिती आहे, पण तितकंच पॉझिटिव्ह वाटतं, त्याच्यामुळे मग मी रांगोळी छोटीशी काढून घेतली। त्यानंतर इथे सुद्धा साईडला छोटंसं स्वस्तिक काढून घेतलं
आणि मग त्यानंतर घरातली कामं करायसाठी गेली. आणि हे करत असतानासुद्धा माझ्या कानामध्ये हेडफोन असतात आणि मी कुठला तरी एखादा व्हिडिओ ऐकत असते. त्यानंतर आज करायची होती शेपूची भाजी. तर आमच्या सुजातानी वरण भाताचा कुकर लावून दिला होता आणि कणिक भिजवून मग मी फक्त भाजी आणि पोळ्या केल्या. तर ही भाजी जी आहे ती कमी पडणार होती, तर म्हटलं जाऊ द्या आपण काहीतरी पापडची चटणी वगैरे करू, कारण दुसरी भाजी करत बसलं तर मग त्यामध्ये वेळ जातो आणि मग परत तेच सगळं काही आपला दिवस जो आहे तो याच कामात चालला जाईल. त्यामुळे काहीतरी शॉर्टकट कुठेतरी वापरायचे. आणि मग त्यानंतर मी केल्या पोळ्या. आणि पोळ्या करतानासुद्धा माझ्या कानामध्ये हेडफोन असतात, त्यामुळे मग तिथेसुद्धा आपल्याला काही करंट अफेअर्सचे म्हणा किंवा काही गोष्टी ऐकता येतात, ज्याच्या माध्यमातून आपल्याला जो आपला स्टडी आहे तो कंटिन्यू करता येतो. आणि इथे माझा व्हिडिओ सुजाता काढत होती, ती म्हणत होती ताई हसा, परंतु पोळ्या करताना कोणाला हसायला येणार आहे? हे काय आवडीचं काम नाही आहे, माझ्या तर नाहीच आहे, करावं लागतं. असं काही नाही की मी ते कंटाळा म्हणून करते, परंतु जास्त त्याच कामामध्ये जर गुंतून राहिलो ना तर मग डोक्यामध्ये जे काही चालू असतं ना ते करणं होणार नाही आणि आपल्याला आपलं जे काही टार्गेट आहे ते कंप्लीट करायचं आहे. 3च महिने आहेत. सो आता एकत्र कुटुंबात राहत आहो म्हणजे त्यामध्ये कामं तर काही ना काही वाढतात, परंतु काही ना काही हेल्पसुद्धा होत असते. जसं की कुकर माझा ऑलरेडी लागून गेला होता, कधी मुलीला कोणी सांभाळतं कधी काय, तर असं काही ना काही दोन्ही गोष्टीचे ड्रॉबॅक्सही असतात आणि काही बेनिफिटसुद्धा आपल्याला मिळत असतात. तर 1:30 वाजता जवळपास सावी झोपली आणि मग मी 1:45 वाजता स्टडीला स्टार्ट केलं. तिथपर्यंत माझं करंट अफेअर्सचा व्हिडिओ जो आहे तो ऐकून झाला होता. आणि मी पॉलिटीचं जे आपले सर आहेत अप्पा हातनुरे सर, ते घेत आहेत लेक्चर यूट्यूबवरती फ्रीमध्ये, तर ते सुद्धा ऐकत होते. आणि आता दुपारच्या वेळेत मला एक तर झोप येत होती, कारण सकाळीच उठली होती मी, त्यामुळे माझी झोप कंप्लीट झालेली नव्हती. तर म्हटलं आपण नाही काही तर मॅथ्स घेऊया. तर मॅथ्सची जी काही मी बूस्टर टेस्ट सिरीज घेतलेली आहे, तर त्यातली मी दुसरी टेस्ट जी आहे ती अजून सॉल्व केली नाही, पण म्हटलं आधी व्हिडिओज पाहू, कारण माझा मॅथ्सचा खूप गॅप पडला, त्यामुळे प्रत्येक गोष्टीचे शॉर्टकट मग सर सांगतात, त्यामध्ये खूप वेळ चालला. म्हटलं आधी एकदा व्हिडिओ पाहू आणि नंतर न पाहता मग ते सगळे प्रश्न एकदा मी सॉल्व करेल. सो त्यासाठी मी आज बूस्टर टेस्ट सिरीजमधला दुसरा पेपर जो आहे तर तो सॉल्व करायला घेतला होता. तुम्ही जरी परचेस केली नसेल तर तुम्ही करू शकता. हे सरांचं ॲप आहे, ॲपवरती आपल्याला अशा प्रकारे तिथून व्हिडिओ पाहता येतात. आणि तुम्हाला सध्या तर 2 व्हिडिओ मला वाटतं 3 टेस्ट त्या फ्रीमध्ये मिळतील, त्यामुळे तुम्ही ते यूट्यूबवरून सुद्धा करू शकता, ज्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. अनेक नावं काल सजेस्ट केले होते, अमोल पाटील सरांचं वगैरे सजेस्ट केलं होतं, पण मी अजून ते चेक केलं नाही. चेक केल्यावर मी ते सुद्धा सांगेल की कुठली चांगली वाटते. तर शेवटी कसं आहे, प्रॅक्टिस करणेच महत्त्वाचं आहे आणि आपल्याला त्या वेळामध्ये ते सोडवणं झालं पाहिजे. आणि त्यानंतर मला बुक लिस्टसाठी सुद्धा खूप रिक्वेस्ट येत आहे, तर आज संध्याकाळी मी तो व्हिडिओ रेकॉर्ड करेल. मे बी उद्या वगैरे मी तुमच्यासोबत तो शेअर करेल बुक लिस्टचा आपल्या ड्रीम MPSC चॅनलवरती. आणि आपल्या गट क साठी कुठले पुस्तकं लागतात, कारण बरेच जण तलाठी हे नाव पाहून या एक्झामकडे येत आहेत, परंतु ही तलाठीची एक्झाम नसून ही MPSC गट क ची एक्झाम आहे, ज्याच्यामध्ये तलाठी हे पदं ॲड झालेले आहेत. त्यामुळे मग आपल्याला त्याच अनुषंगाने अभ्यास करावा लागेल. आणि आपला जो पेड ग्रुप आहे ना त्याच्यामध्ये बऱ्याचशा गृहिणी कालपासून जॉईन झालेल्या आहेत आणि त्या सगळ्यांनाच टार्गेट काय मिळेल, कशाप्रकारे ग्रुप चालेल, या सगळ्या गोष्टींची उत्सुकता आहे. तर आपल्याला हे सगळं काही करायचं आहे आणि त्यासाठी 1 तारखेपासून आपला ग्रुप ॲक्टिव्ह होणार आहे. बरेच जण मध्येच प्रश्न विचारतात, कधी येणार PDF, कधी येणार PDF. नुसतं PDF माझ्या ग्रुपमध्ये जॉईन होऊ नका, कारण त्याच्यावर नुसतं PDF येणार नाही आहेत, तर तुम्हाला काहीच PDF मिळतील. त्याचसोबत डेलीचे टार्गेट्स मात्र ते डेली मिळतील आणि ते टार्गेट कंप्लीट करण्यासाठी म्हणा किंवा आपली जी एक्झाम आहे त्यासाठी काय स्ट्रॅटेजी वापरण्याची गरज आहे, तर ते सगळं काही तुम्हाला आपल्या या पेड ग्रुपच्या माध्यमातून कळणार आहे. त्यामुळे हा काही फक्त PDF पोहोचवण्यासाठीचा पेड ग्रुप नाही आहे आणि त्याची काही हजारो लाखो रुपयाची फी पण नाही आहे. फक्त तुम्हाला 100 रुपये फीमध्ये त्या ग्रुपमध्ये मी खूप साऱ्या गोष्टी सांगत आहे, ज्या तुम्हाला खरंच उपयुक्त ठरतील. त्यामुळे यामध्ये कुणीही PDFच्या लालचने म्हणा किंवा अशा गोष्टीने जॉईन करूच नका आणि मला प्रश्नही विचारू नका, कारण तुमच्यापेक्षा जास्त लोड माझ्याकडे आहे. त्यामुळे मला ह्या सगळ्या गोष्टींमधून तुम्हाला ॲन्सर करत बसण्यामध्ये खूप वेळ जातो आणि त्यामुळे मग जे द्यायचं आहे ते देता येणार नाही. त्यामुळे उगाच मेसेज करून तुमचाही वेळ वाया घालवू नका, माझाही वेळ वाया घालवू नका. 1 तारीख सांगितलेली आहे, तोपर्यंत शांत राहा आणि त्यानंतर मग आपलं जे काही चालू होईल त्याच्यावर तुम्हाला काय प्रश्न पडतात तेवढे फक्त विचारा. हे कधी मिळेल, ते कधी मिळेल, कारण शेवटी PDF तुम्ही फोनमध्ये घेतला त्याचा तुम्ही यूज किती करताय तेही महत्त्वाचं आहे. नुसतं PDF जमा करून काहीही होणार नाही आहे. त्यामुळे त्या PDFचा यूज तुम्हाला करायचा आहे आणि ज्या गोष्टी खरंच कामाच्या आहेत तेवढ्याच फक्त ग्रुपवरती मी प्रोव्हाइड करणार आहे.
आता तुम्हाला यूट्यूबवरची लाईफ वरवर पाहता सोपी वाटते, परंतु खूप थकवा येतो कामा करून, मलाही येतो आणि प्रत्येक गृहिणीला येत असेल. आपल्याला माहिती आहे सकाळी उठण्यापासून आपल्या घरामध्ये कसं वातावरण आहे त्यानुसार आपल्याला मोल्ड व्हावं लागतं. आणि मग जर आपण एकत्र कुटुंबात राहतो तेव्हा प्रत्येक गोष्ट मनाने करता येत नाही. आणि जेव्हा आपण विभक्त कुटुंबामध्ये किंवा सेपरेट राहतो तेव्हा मग आपल्याला जबाबदाऱ्याही तशाच वाढतात. म्हणजे कुठल्याही गोष्टीमध्ये 2 गोष्टी असतात. त्यामुळे आपण ज्या सिच्युएशनमध्ये आहोत ती सिच्युएशन ॲक्सेप्ट करायला शिका. तुम्हाला तिथे स्ट्रेस वाटेल, तुम्हाला वाटेल की काश अशी माझी लाईफ असती. यामध्येच हा वेळ घालवण्याची ही खरंच वेळ नाही आहे. फक्त 3 महिने आहेत आपल्याकडे आणि या 3 महिन्यामध्ये आपल्याला जे करायचं आहे ना ते करून दाखवायचं आहे. आणि त्यासाठी कुठलाही दिवस वेस्ट घालवून चालणार नाही. सध्या तरी खूप महत्त्वाचे हे 3 महिने आहेत. आणि मी वारंवार सांगते गृहिणींसाठी की खूप सारे सण येणार आहेत आणि या सणांमध्ये आपल्या आयुष्यामध्ये म्हणजे हे हर्डल आपल्याला बनता कामा नये. त्यासाठी थोडंसं आत्तापासून तयारी चांगल्या प्रकारे करा आणि आपलं जे काही ध्येय आहे ना त्यासाठी नक्की ट्राय करा. तुम्हाला सगळ्यांनाच यश मिळणार आहे, ही कॉन्फिडन्स ठेवा. आपण गृहिणी आहोत आणि आपल्यामध्ये ती सगळी शक्ती आहे. त्यामुळे स्वतःवरती तेवढा कॉन्फिडन्स ठेवा. माझा वेळ कमी मिळतो आहे, मग माझं हेच होत नाही, मला घरातल्यांचे बोलणे ऐकावे लागतात, ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या नाही आहेत. जवळपास आता माझा भावा 3 तास स्टडी झालेला आहे आणि तुम्ही जेव्हा स्टॉपवॉच लावून स्टडी कराल ना हे 3 तास कंप्लीट करण्यासाठी तुम्हाला किती वेळ बसावं लागतं हे तुम्हीच मला सांगा. कारण की आपण रिअल टाईम काउंट करतो याच्यावरती आणि त्यामुळे हे 3 तास माझे आता दुपारचे जवळपास 4 वाजत आले होते आणि 6वी उठणार. त्यामुळे मी हे पूर्ण केलं होतं आणि माझ्या 2 टेस्ट सिरीज सोडवून झाल्या होत्या. म्हणजे जवळपास 40 प्रश्न माझे मॅथचे सोडवून झाले होते आणि खरंच थोड्याच वेळात लगेच 6वी उठली. आता 3:45 वाजत आले होते आणि सखीसुद्धा आली होती. अरण्य आज घरीच होता, पावसामुळे त्याच्या शाळेला सुट्टी दिली होती. तर ही माझी भाची आहे सखी, माझ्या भावाची मुलगी. माझ्या आईचं घर गावातच आहे. अरण्य सकाळपासून तिकडे गेला होता आणि दुपारी ते दोघंही इकडे आले. त्यामुळे ते तिघं जरा धिंगाणा मस्ती चालू होती आमच्या घरात आणि अशा प्रकारे पूर्ण दिवस जो आहे तो गेला. आणि आता पाहूया कशा प्रकारे पुढे अभ्यास होईल, तो मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. इकडे बघ, बाय कर, बाय साऊ, बाय कर, बाय कर. ओ बापरे, हे कोणता बाय आहे? तर आजचा ब्लॉग इथंच संपवते. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. पाहूया 6 तासांचं टार्गेट कंप्लीट होतं का. आता ते 3 लेकरं आहेत सांभाळायला, पण करूया. सध्या 4च वाजलेत. त्याच्यामुळे मॅथचं झालं आहे माझं आजचं, जेवढं ठरवलं होतं तेवढं. आणि माझं पॉलिटीचं पण झालं आहे 1 चॅप्टर करून आणि करंटचं बाकी आहे, ते करूया.